नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला अत्यंत पौष्टिक आणि झटपट तयार होणारी नाश्त्याची रेसिपी पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे मुगाच्या डाळीचे डोसे. यालाच पेसरट्टू असेही म्हणतात. प्रोटीने भरपूर असलेला हा नाश्ता चवीला तर होतोच, पण आपण याला एक खमंग मसाला करणार असल्यामुळे याला सांबर किंवा भाजीची गरज लागणार नाही आहे. तसेच काही टिप्स शेअर केलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 2 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. डाळ 2 वेळा धुवून डाळीच्या वर थोडं पाणी राहील एवढं पाणी घालून रात्रभर भिजवून घेतलेली आहे. डाळ आपली छान भिजलेली आहे, तसेच दुप्पटही झालेली आहे. बोटाच्या मदतीने दाबून बघितल्यावर ती सहज दाबली जात आहे. आता आपल्याला याच्यातील पाणी काढून घ्यायचं असल्यामुळे चाळणीखाली कुकरचा डबा ठेवून डाळ त्याच्यामध्ये ओतायची आहे. डाळ भिजवलेलं पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे. त्याच पाण्याचा वापर आपण डाळ वाटण्यासाठी करणार आहोत. भिजवलेल्या डाळीचे पाणी वापरल्यामुळे डोसे मऊ आणि हलके होतात. डाळीतले पाणी निथळल्यावर पळीने डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आहे. भांड्याला झाकण लावून 2 ते 3 मिनिटे असंच फिरवून घेऊयात. 2 ते 3 मिनिटे फिरवून झाल्यावर डाळ भिजवलेले पाणी घालून छान बारीक वाटून घेऊयात. डाळ बारीक वाटल्यामुळे डोसा पातळ होतोच, तसेच वाटताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. पीठ मध्यम दाट असायला हवं, जेणेकरून तव्यावर आपल्याला व्यवस्थित पसरता येईल. डाळ आपली वाटून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. वाटताना कमी पाणी वापरल्यामुळे पीठ आपलं फार पातळ झालेलं नाही आहे. याच पद्धतीने शिल्लक असलेली डाळ वाटून घ्यायची. सगळी डाळ वाटून झाल्यावर 1 चमचा बारीक रवा घालूया, म्हणजे डोसा आपला छान कुरकुरीत होईल. चवीनुसार मीठ घालून मिक्स करूया. रवा आणि मीठ मिक्स करून झाल्यावर याच्यावर झाकण ठेवून 1 तास बाजूला ठेवूयात. तोपर्यंत आपण डोशासाठी लागणारा मसाला बनवूयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 हिरव्या मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, 2 टीस्पून खसखस, 1 वाटी खवलेले ओले खोबरे, चवीनुसार मीठ घालूया. भांड्याला झाकण लावून 4 ते 5 मिनिटे फिरवून घेऊयात. थोडा वेळ फिरवून झाल्यावर थोडंसंच पाणी घालूया. ही चटणी आपल्याला जास्त पातळ करायची नाही आहे. छान मऊसूत पेस्ट बनवून घेतलेली आहे. डोशाला लावण्यासाठी चटणी म्हणजे मसाला तयार झाला आहे. आता हा मसाला आपण एका भांड्यामध्ये काढूयात. 1 तास झालेला आहे, झाकण काढूयात. बारीक रवा असल्यामुळे आपला छान भिजलेला आहे. आता आपण लगेचच डोसा बनवायला घेऊयात. पीठ जास्त वेळ आंबवण्याची गरज नाही आहे. डोशाकरता मिठाचे पाणी तयार करून घेऊयात. गॅसच्या मोठ्या आचेवर तवा गरम करायला ठेवायचा आहे. तवा गरम झाला की मिठाचे पाणी शिंपडून टिश्यू पेपरने पुसून घेऊयात. वाटीमध्ये पीठ घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे. वाटी एकाच दिशेने फिरवून डोसा पातळ बनवायचा आहे. डोसा पसरवत असताना गॅसची आच मोठी असणे गरजेचे आहे. गॅस कमी असला तर तवा आपला लगेचच थंड होऊ शकतो आणि त्यामुळे डोसा आपला नीट पसरवता येणार नाही. डोसा पसरून झाल्यावर चमच्याच्या साहाय्याने कडेने तेल सोडूयात. आता आपण तयार केलेला मसाला चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने सर्व बाजूने पसरून घेऊयात. मसाला सर्व बाजूने पसरून झालेला आहे, तसेच कडेने डोसा सुटू लागलाय. उलटण्याच्या साहाय्याने सगळ्या कडा सोडवून त्याची गुंडाळी करून घेऊयात आणि डोसा बाजूला काढूयात. आणखीन एक डोसा तुम्हाला मी बनवून दाखवते. मिठाचे पाणी शिंपडून टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटीने डोसा नीट पसरवता येत नसेल तर पळीमध्ये पीठ घेऊन डोसा एकाच दिशेने पातळ पसरायचा आहे. मसाला पसरून घेऊयात. मसाला आपला पसरून झाल्यानंतर कडेने तेल सोडूयात. कडा सुटू लागल्या की संपूर्ण डोशाच्या कडा मोकळ्या करून त्याची गुंडाळी करून घ्यायची आहे. मसाला केलेला असल्यामुळे दुसऱ्या कोणत्याही चटणीची किंवा सांबरची गरज लागणार नाही आहे. घेतलेल्या प्रमाणात मध्यम आकाराचे 8 डोसे तयार होतात.
मुगाची डाळ असल्यामुळे पचायला सोपे आहे आणि ज्यांना तांदूळ उडदाची डाळ खायची नसेल त्यांना हे डोसे नक्कीच चालतील. गरम गरम मुगाच्या डाळीचे डोसे म्हणजे पेसरट्टू खाण्यासाठी तयार झालेले आहेत. मुगाच्या डाळीचे डोसे तुम्ही नाश्त्यासाठी, जेवणासाठी किंवा टिफिनसाठी बनवू शकता. असे डोसे तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.